2 षटकाचा सामना ठेवलेला गेलेला आहे फायनलचा. बघूया. ओ हो डॉट चांगलाच. गणेशची बॉलिंग आज चांगलीच दाखवली गणेशने. कौतुक कळमगाव संघासाठी. फायनल खेळत आहेत गणेश आणि बॉलिंग पण चांगलीच केली आज. खरंच त्यांचा आपण आभार मानतो आज. हा प्लेयर खूप चांगला आहे कळमगाव संघासाठी. आणि दादाचे पण हो हो ओ हो लेग साइडचा बॉल होता. फायनल मॅच आहे. प्लीज लवकरात लवकर त्यांना पण बॅटिंग करायचे. अंदर होते बॉल पण दिसला पाहिजे. किती बॉल झाले. बॉल आहे रन पण आहे. हा हो हो वाईट. 3 बॉल झाले ना. 3 बॉल झालेले आहेत. वाईट बॉल. रन किती. 3 रन. डावी संघाचे 3 रन. बॅटिंग कोण करत आहे. सचिन चव्हाण. बघूया सचिन चव्हाण अजूनपर्यंत काय दाखवलं नाही. आता तरी काहीतरी दाखवतात का. हो हो बॉल बॉल. आज बादशाह चालला. बादशाह कळमगावचा चाललेला आज. त्याला कोणच रोखू शकत नाही. जर चालला तर चालला तो. वा गणेश मोरेंची बादशाह ठेवलं जातं त्याचं नाव. वाईट. 4 बॉल झालेले आहेत. वाईट. धावा झालेल्या आहेत किती. 4 धावा झालेल्या आहेत दादा संघाच्या. हो पुढचा बॉल मारलेला आहे आणि हा सोडला गेला आहे. वा चेतनने चांगले क्षेत्ररक्षण केलेलं आहे. बोर्ड फिल्डिंग चेतन आणि गणेश सुद्धा. वा पॉवर प्लेयरचं चांगलंच रक्षण करत आहेत गणेश मोरे. जरा साईड द्याल का मला. ओ सर जरा साईड द्या आम्हाला बघू द्या. लास्ट बॉल. हो मॅच. ओ हो मॅच ना मॅच घेतले गणेश मोरेने. पटापट बॅट्समन आणा पुढचा. कोण गेला तो. सचिन चव्हाण आउट झालेले आहेत. पुढचा अक्षय येतोय. अक्षय चव्हाणच ना. अक्षय चव्हाण जरा लवकर. अक्षय 5 झाले ना. 5 रन. पहिल्या ओव्हरला 5 ना. 5 झाले. 6 रन आलेले आहेत पहिल्या ओव्हरला. चांगला तरी बॉल टू बॉल रन घेतलेला आहे. बघूया अक्षय कळमगाव संघासाठी काय करत आहेत ते. अक्षय बॉलिंग साठी घेतलेला आहे. डिक्लेअर स्वतःमध्ये 2 घेत आहेत का 1. आउट. मला वाटतं हा आउट आहे. दुहेरी धाव घेता घेता कुठेतरी फसले गेले दादा संघाचे चांगले बॅट्समन. काय त्याचं नाव. तुषार चव्हाण. हे जर मैदानावर अजून थांबले असते तर आम्हाला काहीतरी अपेक्षा होती 20 रनाची. पण आता बघूया तरी पण अपेक्षा आहेच. कुठल्या बॅट्समनला कमी नाही समजायचं. बैट्समैन बैट्समैन होता है और बॉलर बॉलर होता है। आर्यन फटाफट जरा घाईच करा पुढचा बॉल। हो सेकंड सेकंड घेतात काय होता आउट। सेकंड रनासाठी घेतलेला विकेट अक्षयला आउट। पटापट दाबे संघ पुढचा उद्या प्लेयर एक स्ट्राइकला होता रुपेश।
काहीतरी खेळ दाखवतात अक्षय कदम बॉलिंग मध्ये. जरा लवकरात लवकर अंधार होतोय. बॅट्समॅन दुसरी ओव्हर आहे. 2 बॉल झालेला दुसऱ्या ओव्हरचा. 8 रन झालेले आहेत. 2 बॉल 8 रन झालेले आहेत. दुसरे ओव्हर चालले. दादा संघ काय करत आहेत बघूया. दुसरे ओव्हर अक्षय बॉलिंग करत आहेत बघूया कळमगाव संघासाठी. वाह डॉट बॉल बॉल बॉल. जरा लवकर घाई करा जरा तुम्हाला पण दिसलं पाहिजे. पुढचा बॉल. ओहो यांनी काय करता विकेट कॅच विकेट विकेट कीपरने घेतलेले आहे योगेश उफाळे कळमगावचे. फिल्डिंग फिल्डिंग पटापट पटापट टाइम नका लावू जरा धावा. आपल्याला टाइम आज गेला सकाळीच थोडा उशीर झाला लाईट नसल्यामुळे. पटापट 1 मिनिट राहिलेला आहे. बॉल हो हो आणि आउट. जरा पटकन काय साईल आउट झालेला आहे. नवीन साईल आणि जुना साईल आहे. पटापट टाइम संपलेला आहे बॉलिंगचा. 4 बॉल झाले आहेत. आवरा लवकर फटाफट अक्षय. हो हो आउट. वा वा या बॉलरने आज चांगलाच गाजवलंय. ओव्हर ना ओव्हर ओव्हर पटापट चला पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्या. धाबे संघ 5 विकेट घेतलेले आहे अक्षयने. 9 करायचे 12 बॉल 9. पटापट धाबे संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यावे आणि कळमगावचे फलंदाज पटापट पाठवा. 12 बॉल 9 पाहिजे जरा पटकन. बरं तुम्हाला बॉल पण दिसला पाहिजे. गणेश अक्षयने 5 विकेट घेतलेला आहे. अक्षय तुम्ही या इकडे परत मॅच संपल्याच्या नंतर. आता नका पटापट दाबे संघ जरा चला की दाखवा चला की आपल्याला अंधार पडत आलेला आहे. जरा लवकरच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तुम्हाला पण बॉल दिसला पाहिजे जर फिल्डिंग केली तर. भाईसाहेबां पटापट क्षेत्ररक्षण लावा टाइम लागतोय. 34 झाले आणि 35 ला फिल्डिंग झाली पाहिजे. पटापट फिल्डिंग लावा. 35 ला मॅच चालू करायची आहे. 6:35 ला चेतन आणि गणेश चाललेत. स्ट्राईक कोण घेतो बघूया. चेतन घेतली का स्ट्राईक का गणेश. चेतनने घेतलेले स्ट्राईक. पटापट जरा बॉलरचं नाव काय विकेश. पॉवर प्लेचं क्षेत्ररक्षण थाळत आहेत. आता येतात बघूया निकेश निकेश काय विकेश विकेश पॉवर प्लेचं घेऊन येतात. पहिलेच बॉलिंग दाबे संघासाठी बघूया आणि चेतन स्ट्राईक करत आहेत. वा चटकावला पहिलाच. तर पहिल्या चेंडूवरती मात्र 4 धावांनी मात्र श्री गणेश केलाय. आता मात्र जिंकण्यासाठी पाहिजेत किती रन पाहिजेत. 5 धावांची गरज असेल ती कळमगाव संघाला.
पहिलाच चेंडू होता चेतन याच्यासाठी. बॉलिंग कोण विकेशचा पहिला चेंडू होता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू टाकला. जर काय चेतनची फलंदाजी बघितली ना तर शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू तो कधीच सोडत नाही. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार केला. पहिल्या चेंडूवरती मात्र घणाघाती प्रहार येत आला होता तो चौकार. दुसरा चेंडू निकेतन याचा. चेतन यास बघूया काय करतो चेतन. आता मात्र ऑफ साईडला टाकण्याचा प्रयत्न. दबाव आहे. दबावाखाली आलेला गोलंदाज येतो. एक एक्स्ट्रा धाव संख्या होते ती 5. एक चेंडू अखेरीस 5 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. ती मात्र कळमगाव संघाला. 11 चेंडू मध्ये तब्बल 4 धावांची गरज आहे. ती मात्र फक्त कळमगाव संघाला. जर का पाहिलं ना तर गणेश मोरे, अक्षय कदम अप्रतिम अशी गोलंदाजी करताना आबे मोहन संघाला थांबवण्याचा प्रयत्न केला. 8 रनावरती. आता मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू एक स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. चेतनला काही समजला नाही. 2 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू अखेरीस धाव संख्या आहे ती 5. 2 चेंडू 5 धावा. 5 धावा 2 चेंडू. आता मात्र 9. मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. आणि मात्र डॉट बॉलची सांगता होते. 3 चेंडूंच्या अखेरीस धाव संख्या झाली ती 5. तर इथे चेतनने प्रयत्न केला सिंगल डबलचा धाव. सिंगल डबलने देखील मॅच आपण जिंकू शकतो. मारण्याचा प्रयत्न करतोय. कुठेतरी सामना गमावण्याच्या स्थितीमध्ये घालवतोय. आता मात्र पुन्हा एकदा निकेतन टू चेतन. आता मात्र ऑफ साईडला फिरकावलाय. चेंडू गेलाय. चेंडूची धाव झाली. चेंडू कुतपत थांबतोय. चेंडू गेलाय. सी मार 3 धावा. जाऊ दे ना मला. 3 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. स्ट्राईक वरती आहे तो मात्र गणेश मोरे. चार चेंडूंचा खेळ 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धाव संख्या मात्र नक्कीच 5. 8 या आकड्यावरती आहे. आता मात्र 1 धाव काढली. कळमगाव संघ विजयी होतोय.